हॅलो फ्रेंड्स, आज बनवूया चटपटे बटाटा फ्राय आचारी आलू। मस्त छान चटपटीत। जर का तुम्हाला काही भाजी करायचा कंटाळा आला असेल तर मस्तपैकी हे बटाटे फ्राय करून तुम्ही वरण भातासोबत छान खाऊ शकता। चला तर मग रेसिपी बघूया। पहिले बनवूया मसाला। एक कढई गरम करून घेतली आहे किंवा फ्राईंग पॅन तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामध्ये थोडीशी राई, जिरं, थोडंसं तुम्हाला 2 काळी मिरी टाकायची आहे, थोडंसं दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि आपल्याकडे कलोंजी असते, तुम्हाला माहिती असेल कांद्याचं बी, हे काळ्या रंगाचंच असतं, ते थोडं जास्त घालायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये थोडेसे तुम्ही तीळ घालू शकता आणि असा एक इलायची घातलेली आहे मी। आणि ह्याचं मस्तपैकी मॉइश्चर थोडंसं, म्हणजे जाळायचे नाही आहेत हे मसाले, फक्त थोडेसे तुम्हाला गरम करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे तुम्ही ज्यावेळेस मिक्सरवरती वाटणार त्याचा मस्तपैकी एक खमंग सुवास येतो। असे छानपैकी तुम्ही हे करून घ्या। आणि इथे मी हे 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे। एका बटाट्याचे 4 तुकडे करून तो जो 4th पार्ट आहे त्याचे 3 किंवा 4 पार्ट 4 ह्याच्यामध्ये कापून घेतलेला आहे। आणि ह्या बटाट्याचं पूर्णपणे ह्याचं बघा स्टार्च निघून गेल्याच्या नंतर हे टिश्यू पेपरवरती टाकून मी थोडेसे ड्राय करून घेतलेले आहेत, कारण की हे बटाटे जे आहेत ते आपल्याला फ्राय करायचे आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल थोडंसं हाय फ्लेमवरती गरम करून घेतलेलं आहे। एकदम तेल कमी ठेवायचं नाही आणि बटाटे बुडतील इतकंच तेल त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। बघा हे छान असे बटाटे मस्तपैकी फ्राय होत आहे, पण हे मध्ये मध्ये तुम्हाला असं चालवत राहायचं आहे, ज्याच्यामुळे हे बटाटे खाली लागणार नाहीत आणि छान आतून पूर्णपणे फ्राय होऊन जातील। मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी आवडतात का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहतात हे सुद्धा मला नक्की सांगा। बघा आपले बटाटे छान गोल्डन कलरचे फ्राय झालेले आहेत, तर ह्याच्यामध्ये मी एक जाळीमध्ये हे काढून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये काही तेल राहणार नाही। आणि मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये जास्त तेल राहत नाही। तुम्हाला वाटत असेल की हे पूर्णपणे डीप फ्राय केलेले आहेत, पण ह्याच्यात जास्त तेल राहत नाही। आणि बघा हे सुंदरशा अशी मस्त आपण जाळीवरती काढून घेतले, त्यातलं सगळं तेल निथळलं आहे। आता ह्याच्यामध्ये ड्राय मसाले स्पायसेससुद्धा आपण टाकूया। लाल तिखट टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये। तुमच्या घरामध्ये जर का लोणच्याची बरणी असेल, घरी बनवलेला लोणच्याचा मसाला असेल, तो सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये तिथलं तेल थोडंसं तुम्ही घालू शकता। थोडी कोथिंबीर टाकायची। तिळे मी भाजताना घेतले नव्हते, त्यामुळे मी हे वरून घातले आहे। आणि छानपैकी मसाला बघा असं सगळ्या बाजूनी कोट करून घ्यायचा। काय मग आवडली ना रेसिपी? बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हे तुम्हाला कसे वाटले आहे। चला तर मग भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत। बाय।